छत्रपती संभाजी महाराजांविषयी बोलायचे म्हटले तर इमोशन्स अगदी उफाळून येतात. धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज ही मूवी रिलीज झाली आहे. इमोशन्सनी ओतप्रोत आहे हा पिक्चर. सुरुवातीला म्हणजे जेव्हा ट्रेलर बघितला होता तेव्हाच मी असा अंदाज लावला होता की हा पिक्चर धुमाकूळ घालणार म्हणजे घालणारच. पण मला हेच बघायचं होतं की मूवीची स्टोरी रायटिंग कशी असेल आणि सगळ्या ॲक्टर्सची ॲक्टिंग कोणत्या दर्जाची असेल. याचं उत्तर मला हा चित्रपट बघितल्यावर मिळाले. लाईफमध्ये कधी जर आपण सॅड फील करत असाल तर छत्रपती संभाजी महाराजांना आठवा. त्यांनी त्यांच्या आयुष्यात प्रॉब्लेम्सला कसं फेस केलं, जवळच्याच लोकांनी त्यांना कसा त्रास दिला आणि त्यांचा संघर्ष बघून आपण त्यांच्याकडून प्रेरणा नक्कीच घेऊ शकतो. हे सगळं सिनेमामध्ये कशा प्रकारे दाखवलं जाते हे सगळं पाहताना लिटरली गूसबम्स येतात. ठाकूर अनूप सिंग यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा रोल प्ले केला आहे आणि त्यांच्या टॅलेंटबद्दल शंका घेण्याची गरजच नाही आहे बॉस. फिल्मचा पोस्टर आणि ट्रेलर हेच पुरेसे आहेत त्यांची क्षमता दाखवून देण्यासाठी. जेव्हा हिस्टॉरिकल फिल्म्स वगैरे रिलीज होतात आणि जेव्हा ती बेटर वेने प्रेझेंट केल्या जातात तेव्हा एक मूवी लवर म्हणून मला लई अभिमान वाटतो. सुरुवातीला ट्रेलरवरूनच सिनेमा कसा असू शकतो हे बऱ्यापैकी समजलं होतंच. निगेटिव्हबद्दल बोलायचं झालं, निगेटिव्ह पॉईंट्सबद्दल, तर मला वाटतच नाही आहे की काही निगेटिव्ह बोलावं. कारण अशा प्रकारचे हिस्टॉरिकल सिनेमे बनवायची आयडिया आणि त्यासाठी घेतलेली मेहनत ही सिनेमा बघितल्यावर लक्षात येईलच तुम्हाला. VFX म्हणा, ॲक्टिंग म्हणा किंवा कॅमेरा अँगल सगळ्याच डिपार्टमेंटमध्ये हा सिनेमा वरचढ आहे. स्पेशली युद्धाच्या वेळी वापरण्यात आलेल्या तलवारी आणि तलवारीचे हल्ले सगळंच एकदम रिअलिस्टिक दाखवले या सीनमध्ये. अशा दर्जाचे सिनेमे फार कमी वेळा बनतात म्हणून मी या मूवीला मस्ट वॉच कॅटेगरीमध्ये ठेवतो आहे. सो डोंट मिस आउट दिस मूवी. मी म्हणतो की तुम्ही ही मूवी नक्की बघा आणि मूवी कशी वाटली हे कमेंट सेक्शनमध्ये मला सांगा. या मूवीला मी 4.5 स्टार्स देतो आहे आउट ऑफ 5 स्टार्स. कारण या मूवीमध्ये जे सीन्स दाखवले आहेत ते असे सीन्स आत्तापर्यंत बॉलिवूडमध्ये किंवा मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये पण छत्रपती संभाजी महाराजांवरती फिल्म्स बनवल्या गेल्या होत्या, पण त्या कंपॅरिझनमध्ये या मूवीमधले सीन्स एकदम रिअलिस्टिक वाटतात. एकदम तंतोतंत सीन्स आहेत. त्यामुळे ही मूवी तर मला खूप आवडली आहे. तसंच तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला देखील लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि साईडवाल्या बेल नोटिफिकेशनला देखील ऑन करा. कारण मी अशाच प्रकारचे मूवीचे रिव्ह्यूज, मराठी फिल्म इंडस्ट्रीचे मूवीचे रिव्ह्यूज आपल्यापर्यंत पोहोचवत असतो नेहमी. तर धन्यवाद. भेटूया पुढच्या वेळी एका नवीन व्हिडिओसोबत.